नमस्कार, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. काल एअर इंडियाच्या बोईंग 7878 या विमानाचा अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण होताच कोसळून अपघात झाला. या अपघातात केवळ एक प्रवासी सुटता विमानातील वैमानिक विमानस्थेवा चमू यांच्यासह 241 जण मृत्युमुखी पडले. दुर्दैवाची बाब म्हणजे विमान ज्या परिसरात कोसळलं तिथलं वैद्यकीय महाविद्यालय, छात्रावास आणि अन्य वस्ती इथेही सुमारे 24 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 50हून अधिक जण जखमी आहेत. भारतीय नागरी विमान उड्डाणाच्या इतिहासातला हा सर्वाधिक भीषण अपघात होता. या अपघातानंतर आता बचावकार्य आणि तपास कामाला वेग येऊ लागलाय. अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण असा ब्लॅक बॉक्स सापडलाय, ज्यातील फ्लाईट डेटा, रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरही सापडल्याची माहिती आहे. यामुळे अपघात कसा झाला याचा उलगडा होणार आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदींनी विमान अपघातातील जखमींची भेट घेतली आणि संवाद साधला. या विमानात प्राण गमवावे लागलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची तसंच अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांची मोदींनी भेट घेतली. मोदींनी अहमदाबाद विमानतळावर यावेळी विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची बैठक घेतली. अपघाताबद्दल अधिक माहितीशिवाय मदतकार्य आणि जखमींवरील उपचारांची त्यांनी माहिती घेतली. अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असून यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंनी ही घोषणा केली. डीजीसी आणि एअर इंडियाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या विमान अपघातानंतर सर्वात मोठं आव्हान आहे ते जळाल्यानं ओळखी पलीकडे गेलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख आणि ती पटवून त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे ते मृतदेह सोपवणं हे मोठं आव्हान आहे. विमान अपघातातील मृत प्रवाशांचं शवविच्छेदन सुरू असून अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जात आहेत. विमान अपघातातील आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण झाल्या असून डीएनए मॅचसाठी अजून 72 तास लागण्याची शक्यता आहे. काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यानं अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी आहे. दरम्यान एअर इंडियाकडून 4 शहरात मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. कुटुंबीय नातेवाईकांच्या मदतीसाठी अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, लंडनच्या गॅटविक विमानतळावर मदत केंद्र उभारण्यात आली आहे आणि इथं कुटुंबीय नातेवाईकांना अहमदाबादात पोहोचवण्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता या कॉकपिटमध्ये जिथे आपण आहोत हे एक प्रातिनिधिक चित्र आहे की जे 787 ड्रीम लायनर बोईंगचं विमान होतं, त्याचं हे कॉकपिट असल्याचं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हेतू हा की या प्रत्येक भागात बसलेली ही माणसं साधी माणसं नव्हती, आता ती सगळ्या भारतीयांच्यासाठी एक महत्वाचा, एक आठवणीचा तुकडा बनलेली आहे. या अपघातग्रस्त विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कौशल्याबद्दल आणि अनुभवाबद्दल कुणाच्याच मनात काही शंका असू शकत नाही, कारण सबरवाल हे येत्या काही महिन्यात निवृत्त होणार होते. कालच्या विमानात ते सर्वात वरिष्ठ क्रू मेंबर होते. विमान क्रॅश होण्याच्या काही सेकंद आधीपर्यंत ते एटीएस सोबत संपर्कात सुद्धा होते. त्यांनी आपत्कालीन संदेश अर्थात मेडे कॉल्स देखील दिला होता. कॉकपिटमधली स्थिती ते एटीसी पर्यंत पोहोचवत होते, पण आवाज झालेला बिघाडच एवढा भयानक होता की ते विमान वाचू शकले नाही. त्यांच्या मागे त्यांचे 90 वर्षांचे वडील आणि थोरली बहीण असा परिवार आहे. बहिणीची दोन्ही मुलं देखील पायलटच आहेत. सबरवाल हे अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचे होते. पवईच्या जलवायू विहारमधील त्यांच्या सोसायटीतले रहिवासी त्यांच्या आठवणी सुद्धा सांगतात. दुर्घटनेनंतर सबरवाल यांच्या घरी गेलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलं की सबरवाल आपल्या वडिलांना म्हणाले होते की नोकरी सोडून पूर्ण वेळ त्यांची ते काळजी घेतील. विशेष म्हणजे सबरवाल यांचं सारं कुटुंबच हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांचे वडील नागरी उड्डाण महासंचालनालयातून निवृत्त झाले होते, तसंच त्यांचे 2 पुतणे हेही पायलट आहेत. दरम्यान सबरवाल त्यांचं प्रोफेशन आणि त्यांची फ्लाइंग स्किल्स हे ॲप्टली इक्विव्हॅलंटली दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही. ते सोसायटीत फार जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही, कधीच काही प्रॉब्लेम नाही. ते लोक त्यांना ओळखायचे. काल सोसायटीला ते झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत. हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते. फ्लाईट कॅप्टन सुमित सबरवाल हे एकीकडे बोईंग 7878चं नियंत्रण सांभाळत होते, तर त्यांचे सहकारी होते तरुण तडफदार क्लाइव्ह कुंदेर. फर्स्ट ऑफिसर असलेले क्लाइव्ह कॅप्टन सुमित सबरवाल यांची मदत करत होते. क्लाइव्ह यांना 1100 तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्याबाबत एक वेगळी गोष्ट म्हणजे क्लाइव्ह हे अभिनेता विक्रांत मेसीचे कौटुंबिक मित्र देखील होते. कमी वयात विमान वहनामध्ये नैपुण्य मिळवलेले क्लाइव्ह यांना प्रवास आणि खेळांची विशेष आवड होती
असं त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून दिसून येतं. क्लाइव्ह कुंदेर को पायलट म्हणून आपली जबाबदारी अतिशय कौशल्यानं वागवित होते, सांभाळत होते. मात्र काळाचा हा एक दुर्दैवी अपघात असा झाला की ज्यामध्ये एक करिअर, एका उत्तम पायलटचं करिअर टेक ऑफ करण्याच्या पूर्वीच, एक मोठं टेक ऑफ करण्याच्या पूर्वीच अकाली क्रॅश झाला. तुम्ही आता हा जो पाहताय हा आहे विमानाचा बिझनेस क्लास. तुम्ही जर का प्रवास करताना अनेकदा बिझनेस क्लासला तुम्ही सुद्धा बसला असाल. बिझनेस क्लास म्हणजे तुमचा हवाई प्रवास अधिकाधिक आरामदायी करण्यासाठीचा खास कक्ष म्हणजे बिझनेस क्लास. त्यातून जर का प्रवास मुंबईपासून लंडन पर्यंतचा असेल किंवा अहमदाबाद ते लंडनचा असेल तर उलट अशा ठिकाणच्या सुखसोयी या जास्त वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाच्या मानल्या जातात. आता खरं तर या विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेले सारेच जण मृत्यू या एकाच धाग्याने गुंफले गेलेले. त्यात कोण सामान्य आणि कोण व्हीआयपी. मात्र लौकिक आयुष्यात थेट मुख्यमंत्रीपद भूषवलेले विजय रुपाणी हे देखील या विमानात होते, याच बिझनेस क्लासमध्ये. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना कल्पना नसेल की आपला हा प्रवास आपला शेवटचा प्रवास आहे. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमार इथल्या यांगून इथं त्यांचा जन्म झाला. त्यांची आई मायाबेन आणि वडील रमणिकलाल रुपाणी. त्यानंतर 7 भावंडांमध्ये विजय सर्वात धाकटे होते. 1960 साली म्यानमारमध्ये झालेल्या राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचं कुटुंब गुजरातमध्ये आलं. पुढे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, भाजपशी जोडले गेले. तिथेच विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना महिला आघाडीच्या सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. अर्थातच त्यांचा राजकीय कारकीर्द राज्यसभा असेल, गुजरातमध्ये काम करत असताना विधानसभा असेल आणि पुढे अगदी थेट मुख्यमंत्री पदाची त्यांची कारकीर्द. या सगळ्या काळामध्ये गुजरातमधला एक वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचं राजकीय नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचा गुणगौरव केला होता. आणि मात्र त्यांचा हा विमान प्रवास अतिशय शेवटचा दुर्दैवी असा विमान प्रवास ठरला. अशा अपघातात किंवा अशा वेळी काही असे दुर्दैवी योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण काही गोष्टी एकदम लक्ष वेधून घेतात. रुपाणींच्या बाबतीत एक वेगळा किस्सा समोर आलाय. विजय रुपाणींना 1206, त्याला 1206 म्हणा किंवा 1206 हा आकडा त्यांना नेहमी लकी वाटला, सुदैवी वाटला. त्यांच्या गाडीचे नंबर असतील किंवा त्यांना अन्य कुठल्याही ज्याच्याशी नंबरशी संबंध येतो तिकडे विजय रुपाणींची अपेक्षा असायची की तो नंबर 1206 असावा. म्हणून त्यांच्या गाडीचा आपण हा बघतोय नंबर आहे 1206. तोच अंक मात्र काल त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला, कारण काल तारीख होती 12 जून 2025 म्हणजेच 1206, 12 तारीख 6वा महिना. आणि याच दिवशी विमान अपघातात त्यांचा मृत्यू व्हावा हा कोणता दैवदुर्विलास. विजय रुपाणी यांच्या या सर्व वाहन क्रमांक सुद्धा 1206 होते. रुपाणी नेहमी 1206 अंकाबद्दल भरभरून बोलायचे, अशा आठवणीही त्यांच्या मित्रांनी जागवल्या. रुपाणी ज्या सीटवर बसले होते त्याचा क्रमांकही 12 होता. इतकंच नव्हे तर रुपाणी यांचा बोर्डिंग पासची वेळही दुपारी 12:10 अशी होती. पण हाच क्रमांक त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला. विजय रुपाणी यांनी झेड क्लासमध्ये बुकिंग केलं होतं, जो बिझनेस क्लास श्रेणीत येतो. विजय रुपाणी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ते लंडनला जात होते, पण विमानाचा भीषण अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. आणि आता आपण हा जो क्लास बघताय हा इकॉनॉमी क्लास. इकॉनॉमी क्लास जिथे सर्व बाकीचे सगळे प्रवासी प्रवास करत असतात. आणि या इकॉनॉमी क्लासमध्ये आपण सगळ्यांनी प्रवास केला असावा, अनेकांनी प्रवास केला असावा. आपल्याला कल्पना आहे विमानाच्या किमान 3 टप्प्यांमध्ये इमर्जन्सी एक्झिटसाठीच्या दरवाजे असतात. आणि अशाच ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आणि नंबर जो आता सगळ्यांना यापुढे लक्षात राहणार आहे तो आहे 11A. कारण याच सीटवर बसला होता रमेश पटेल. आणि ही जागा आणि हा आपण जर का बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याचं बसणं, ती जागा किती महत्त्वपूर्ण ठरली. या अपघातात आश्चर्यकारकरित्या वाचलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांनी नेमकं काय झालं ते आज सविस्तर सांगितलं. त्यामुळे काल सोशल मीडियावरून पसरवले गेलेले सर्व गैरसमज दूर झाले. विश्वास कुमार यांनी स्वतःहून विमानाचं दार उघडून वगैरे उडी मारली नाही, तशी परिस्थितीच नव्हती. विमान क्रॅश झालं, त्याचे 2 तुकडे झाले आणि भीषण स्फोट झाला. या सगळ्यात विश्वास कुमार हे बाहेर फेकले गेले.
सुदैवानं ते जिथं फेकले गेले तिथं इमारत किंवा आणखी काही नव्हतं, ज्यामुळे ते उठून विमानापासून दूर जाऊ शकले. मी कसा वाचलोय माझं मलाच माहीत नाही, अशी प्रांजळ कबुली देखील त्यांनी दिली. वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था. मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम लेके तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ, लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ. तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से. मेरे नज़रों के सामने एयर हॉस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मेस हो गए थे सभी. टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो. बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ. बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट. बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया. क्योंकि आई थिंक मेरे को जब मैं जो साइड पे था ना वो साइड हॉस्टल पे नहीं लैंड हुई थी. हॉस्टल के जो ग्राउंड फ्लोर है ना जैसे नीचे वहाँ लैंड हुई थी. तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी. तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए. तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर. आज जेव्हा विमानाचा हा आराखडा बघत असताना याच सीटपाशी, म्हणजे प्रातिनिधिक चित्र आहे, पण याच सीटपाशी जेव्हा विचार आपण करतो की इथे बसला असेल हा तरुण आणि त्यामुळे त्याचा जीव असला, त्याला जी काही एक्झिट मिळाली असेल किंवा जे काही झालं असेल, पण त्याला ती जागा स्पेसिफिक महत्वाची ठरली. लक्षात या, या जागेपाशी फूड स्पेस पण किती मोठा आहे, लेग स्पेस किती मोठा आहे ते सुद्धा आपण बघतोय. याचा सुद्धा कदाचित फायदा झाला असेल. अर्थात तिकडची रचना वेगळी असेल, कारण हे ड्रीम लायनरचं जसंच्या तसं चित्र नव्हे, मात्र एक कल्पना येण्यासाठी आपण केलेलं आहे. त्यानिमित्तानं आपल्याला अंदाज येतो की जागा कशी असेल जिकडे रमेश विश्वासकुमार बसला होता 11A या सीटवरती. आपण बघतो ही ती दृश्य आहेत की ज्यावेळी अपघातातून वाचल्यानंतर विश्वासकुमार बाहेर आला, त्याचं थोडंसं वैतागणं सुद्धा अगदी स्वाभाविक आहे, आपण समजू शकतो, आणि तो अँब्युलन्सच्या दिशेने गेला. आणि आता आपण ही सगळी स्पेस पाहताय. या ठिकाणी सगळे बाकीचे या ड्रीम लायनर विमानामध्ये सगळे प्रवासी बसले होते. अशाच प्रकारची ती जागा असावी. जास्तीत जास्त तुम्ही जर का बघितला हे इमेज आणि जे आम्ही रिमेकिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे एअर इंडियाच्याच विमानासारखं तुम्हाला दिसणारी ही सगळी जागा तुम्हाला बघायला मिळेल. इथेच सगळीजण बसली होते. एक मोठा प्रवास करायचा होता, एक आनंदाच्या आठवणी घेऊन जाणारा प्रवास होता, कारण सगळे लंडनला जात होते. कुणी एक मराठी कुटुंब होतं, ते कुणाला तरी भेटायला चाललं होतं. कुणी कुटुंब मूळचं लंडनचंच होतं, ते तिकडे पुन्हा चालले होते. कुणी ब्रिटिशर्स होते जे आपल्या मायदेशी परत चालले होते. या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रातली सुद्धा काही माणसं होती, आणि ज्यामुळे ही दुःखद घटना आपल्यासाठी अधिक वेदनादायी झाली. महाराष्ट्रातल्या मृतांचा आकडा आणखी वाढलाय. मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचाही या अपघातात अंत झाला. गोरेगावचे असलेले हे सगळं कुटुंब, जावेद अली असतील, त्यांचे सगळे कुटुंबीय असतील, गेल्या 12 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्याला होते. तिथेच नोकरी करत होते. जावेद अली यांचं ब्रिटिश नागरिक असलेल्या मरियम यांच्याशी लग्न झालं आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांना अमीन आणि जियान अशी 2 अपत्य होती.
आईच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी कुटुंब अवघ्या 6 दिवसांसाठी मुंबईला आलं होतं. मात्र लंडनला परत जाताना त्यांच्यावर काळानं हा असा घाला घातला. एक सुखी आनंदी कुटुंब, मात्र दुर्दैवानं या अपघातात सगळं कुटुंब, आणि आजही तुम्ही हा फोटो बघा, आपल्याला मनात वेदना आणि मनात अक्षरशः दुःख सगळं साकळून येतं. काय झालं असेल त्या कुटुंबियांचं? एक सुखी आनंदी कुटुंब, मात्र त्यांचे जीव गेले. या अपघातामध्ये कुणी लंडन मधलं असेल, कुणी भारतातलं, कुणी मुंबई महाराष्ट्रातलं असेल, पण सगळी माणसं होती ती एका प्रवासाचे. सारे प्रवासी घडीचे म्हणतात हे वाक्य कधी नव्हे इतकं या विमान प्रवासाच्या बाबतीत खरं ठरलं. आता अहमदाबाद विमान अपघातातले पंड्या पती पत्नी घ्या, त्यांचाही मृत्यू झाला. हे दाम्पत्य मुलीच्या पदवी प्रदान समारंभाला लंडनला जात होतं. पुन्हा एकदा एक आनंदी समारंभ आहे, मुलीचा पदवी प्रदान आहे, आनंदी गोष्ट आहे. मुलीला न सांगता सरप्राईज देण्याच्या उद्देशानं हे पंड्या पती पत्नी लंडनला जात होते. मात्र विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता त्यांचे भाऊ आणि बहीण DNA टेस्टसाठी इकडे भारतामध्ये आलेले आहेत, गुजरातमध्ये आलेले आहेत. या अपघातातली मला व्यक्तिशः वेदनादायी गोष्ट जर का कुठे असेल, सगळ्यांचेच मृत्यू वाईट आहेत, पण अधिक वेदनादायी आहेत की ते कुटुंब नष्ट होणं. आणि मगाशी सुद्धा आपण अली कुटुंब बघितलं. अशाच प्रकारे अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील राजस्थानातल्या बांसवाडमधील एकाच कुटुंबातले हे 5 जण तिथे त्यांचा मृत्यू झाला. बांसवाडा येथील डॉक्टर दाम्पत्य, डॉक्टर कोमी व्यास आणि डॉक्टर प्रदीप जोशी, मुलगी मिरायाल, मुलं लव आणि कुश एकत्र लंडनला जात होते. डॉक्टर प्रदीप जोशींसोबत लंडनला शिफ्ट होण्यासाठी डॉक्टर कोनी व्यास यांनी उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमधून राजीनामा दिला होता. आणि हे जोशी कुटुंब लंडनला जात असताना हा अपघात झाला. या प्रवासादरम्यान या कुटुंबानं काढलेला सेल्फी हा शेवटचा ठरला. कल्पना करू शकतो, याच खुर्च्यांवरती ते बसले असतील, आनंदानं प्रवासाला निघाले असतील, आणि याच खुर्च्यांवरती त्यांचा प्रवास असेल. तिकडच्या रांगेमध्ये त्यांची 3 मुलं, इथे पती पत्नी बसले होते. सेल्फी काढला होता जो मगाशी तुम्ही बघितला, पण तो सेल्फी शेवटचा ठरेल की त्या कुटुंबियांना, त्या लहानग्यांना काय कल्पना. लेकराला भेटण्यासाठी निघालेल्या सांगोल्यातील दाम्पत्यावर सुद्धा याच विमानात काळानं घाला घातला. लंडनला राहणाऱ्या मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघालेल्या महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार यांचा अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झाला. आई वडिलांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या मुलाला मोठा धक्का बसलाय. आणि आता आपल्या आई वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी आणि मृतदेह त्यांचे ताब्यात घेण्यासाठी ही सगळी मंडळी आता अहमदाबादमध्ये दाखल होत आहे. कालच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कहाण्या ऐकल्या की मन सुन्न होतं. एक कहाणी ऐकावी तर दुसरी त्याहून जास्त मन विषण्ण करणारी. नाडियाचं दाम्पत्य हर्षद आणि पूजा पटेल अपघातग्रस्त विमानात होतं. दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हर्षद लंडनमध्ये अमेझॉन कंपनीत कामाला होता. पत्नी पूजाचं पदव्युत्तर शिक्षण लंडनमध्ये झालं होतं. पूजाच्या उपचारासाठी दोघं नाडियादला आले होते. सर्व कुटुंबियांची भेटही त्यामुळे झाली. दोघंही आनंदी होते. त्यामुळे कुटुंबाची भेट झालेली आहे, उपचार झालेले आहेत. आता लंडनला परत जायचंय. 12 तारखेला पुन्हा लंडनला जाण्याचं आधीच ठरलं होतं, बुकिंगही झालं होतं. विमानात बसल्यावर हर्षदनं उलट वडिलांना फोन देखील केला की आम्ही लंडनला पोहोचल्यावर पुन्हा एकदा पोहोचल्याचा फोन करतो. पण नियतीच्या मनात हे नव्हतं. टेक ऑफ नंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळलं, मोठा आगडो मुसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आणि हर्षदनं केलेला, वडिलांना केलेला फोन कॉल शेवटचा ठरला. हर्षद आता पुन्हा कधीच दिसणार नाही, सून दिसणार नाही, हे त्याच्या आई वडिलांना दुर्दैवानं आता स्वीकारावं लागणार आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या बहीण भावाचाही या भीषण अपघातात असाच दुर्दैवी मृत्यू झाला. उदयपूरमध्ये राहणारे शुभ आणि शगुन मोदी हे बहीण भाऊ शिक्षणासाठी लंडनला निघाले होते. विमानतळावर जाताना सकाळी दोघांनाही ट्रॅफिक लागलं. मात्र ड्रायव्हरनं दुसऱ्या मार्गानं नेऊन वेळेत त्यांना एअरपोर्टवर पोहोचवलं. वाहतूक कोंडीमध्ये अडकले असते तर कदाचित आज दोघंही बहीण भाऊ आपल्या कुटुंबासोबत असते. उलट अशी एक घटना खरंच घडली. लंडनमधून भारतात येऊ पाहणारे किंवा भारतातून लंडनला जाऊन पाहणारे अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्यामध्ये ट्रॅफिकमुळे विमान हुकलं आणि जीव वाचले. शिक्षणासाठी लंडनच्या दिशेनं घेतलेली भरारी आयुष्यातली मात्र ही शेवटची ठरली आणि त्यामध्ये या बहीण भावांचा मृत्यू झाला.
अहमदाबाद विमान अपघाताच्या अनेक करुण कहाण्या अशा समोर येत आहेत आणि त्यातली एक म्हणजे या अपघातात आईनं आपल्या लेकाला गमावलं. विमान कोसळलं त्या मेघानी नगरमध्ये सीता पाटणी या चहाची टपरी चालवायच्या. आईसोबत चहाची टपरी लावणाऱ्या 15 वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. कोसळलेल्या विमानाचे काही तुकडे चहाची टपरी असलेल्या ठिकाणी कोसळले आणि आगीचा भडका उडाला. त्यावेळी पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं एकच आक्रोश केला. आगीतून मुलाची सुटका करण्यासाठी या आई सीता पटनी यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामध्ये स्वतः 50% त्या वाचल्या. अहमदाबाद रुग्णालयात सीता पटनींवर अजूनही उपचार सुरू आहेत. त्यांना मुलाच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आलं नसल्याचं वडील सुरेश पाटणी यांनी सांगितलं. अशा प्रकारचे विमान, हे एवढं मोठं विमान, त्यामध्ये झालेला 265 जणांचा मृत्यू, ज्यातले 25 जण हे विमानाच्या बाहेर या विमानाच्या अपघातामुळे ज्यांचे मृत्यू झाले. पण हा अपघात नेमका घडला का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. त्याचं अचूक उत्तर आता तपास पूर्ण झाल्यावरच मिळेल. मात्र काय झालं असावं आणि ब्लॅक बॉक्सचं महत्त्व काय असतं, याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे माजी चीफ पायलट आणि ज्यांनी याबद्दलचं DGCAच्या बाबतीत सुद्धा सल्लागार म्हणून काम केलेले ते संजय कर्वे यांच्याशी सविस्तर बातचीत केली. पाहूयात काय म्हणतात कर्वे. त्या विमानाच्या प्रोफाईलकडे बघून असं वाटतं की त्यांच्या दोन्ही इंजिनचे थ्रस्ट कमी झालेले आहेत, विच इज अनलाइकली. एकत्र होणं म्हणजे विच इज अ व्हेरी रेअर पॉसिबिलिटी. आणि 600 फुटावर जर तुमचे दोन्ही इंजिन्स गेले तर कुठल्याही वैमानिकाला हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे आम्ही सिम्युलेटरवरती ट्रेनिंग करतो, पण एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. भारतातले बहुतेक विमानतळ हे सध्याच्या घटकेला शहराच्या मध्यभागी आहेत. जेव्हा बनवले ते तेव्हा शहराच्या बाहेर होते, पण आज शहराच्या मध्यभागी आहेत. त्यामुळे बाजूला उत्तुंग इमारती, भरपूर वस्ती, या गोष्टीचा इलाज नाही आहे. वैमानिकांना म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही. एक विचार असा होऊ शकतो की दोन्ही इंजिनचा थ्रस्ट एकदम कसा जाऊ शकतो. आणि आता या बोईंग बाबत नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माजी सहसचिवांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी या बाबतीत काय म्हटलेलं आहे पाहूया. बोइंग कंपनी तो वैसे 100 साल पुरानी है, पर पिछले कुछ सालों में तो उसके खिलाफ कई चीज़ें निकली हैं. US अमेरिकन गवर्नमेंट ने भी इंक्वायरी की है. पूरी कांग्रेस की उनके पार्लियामेंट की इंक्वायरी हुई है कि DGCA, डायरेक्टर जनरल सिविल एविएशन, वो रेगुलेटर होता है, मिनिस्ट्री उसके ऊपर है, पर वो है. उसने एयर इंडिया को कई बार कहा था, चिट्ठी लिख के कई चीज़ें पॉइंट आउट की थी, सेफ्टी के बारे में मेनली, कि आपका ये इंस्पेक्शन ठीक नहीं, ये नहीं है, वो नहीं है. तो ये तो हो चुका है. आणि याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आज 3 वेगळे पाहुणे आहेत. नेहमीचे राजकीय विश्लेषक नाही, नेहमीचे चेहरे नाहीत. आपल्यासोबत 3 अशी माणसं आहेत की जी या अशा प्रकारच्या, ज्याला ट्रॉमा आपण म्हणूया, धक्का म्हणूया, अशा अपघातानंतरची माणसांची परिस्थिती, मग ते प्रत्यक्ष नातेवाईक असतील किंवा आपल्यासारखे सामान्य असतील की ज्यांना सुद्धा त्याचा धक्का बसतो, याच्यातून सावरायचं कसं. आणि यासाठी आम्ही अशा 3 पाहुण्यांना बोलवलेलं आहे, ज्याच्यापैकी एक आहेत की ज्याला हीलर असं आपण म्हणूया, की ज्या वेदनांवरती फुंकर घालण्याचं काम करतात, अशा एक हीलर आहेत. एक आपल्यासोबत आहेत सायकॅट्रिस्ट, जे आपल्याला सांगतील याच्या मागचा मनोव्यापार कसा असतो, माणूस पूर्ण तुटून जातो, फुटून जातो, त्याने कसं सावरायचं. आणि एक आणखी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहेत की जे अशा ट्रॉमातून गेलेले आहेत. आपण कल्पना करू शकतो का की आपल्या कोणाच्या तरी घरातल्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं बॉम्बस्फोटात मृत्यू होतो, आपण वयानं लहान असतो, पण त्या दुःखाला सोबत बाळगत त्याच्यावरती मात कदाचित करता येत नसलं तरी सुद्धा त्याच्या सकट आयुष्य जगता येतं, अशी माणसं आपल्यासोबत आहेत. मी ओळख करून देतो आपल्याला. आपल्यासोबत असतील शेफ तुषार प्रीती देशमुख. त्यांनी नावही अशाच प्रकारे घेतले कारण प्रीती आहे त्यांच्या आईचं नाव. लहानपणी मुंबईच्या बॉम्बलासमध्ये त्यांची आई गेली. त्यांना मी खास बोलवलेलं आहे ते यासाठी, कारण आपल्याला सगळ्यांनाच या घटनेचा धक्का बसलेला आहे. ते आपल्याशी आपल्या भावना आपल्यासोबत शेअर करतील की कशा प्रकारे त्यांनी या दुःखासह जीवन जगलेलं आहे. आपल्यासोबत आणखी असतील अपर्णा बुतकर, ज्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या व्याख्यात्या आहेत, वक्त्या आहेत आणि हीलर म्हणून सुद्धा काम करतात. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा ट्रॉमातून जाताना आपल्याला स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म असेल, या गोष्टीचा कसा उपयोग होऊ शकतो. आणि तिसरे आपल्यासोबत असतील डॉक्टर पूर्वा दीक्षित,
ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत पुण्याहून, त्या सुद्धा या विषयावर बोलतील मानसोपचाराच्या अंगानं. मी तिघांचं स्वागत करतो. मी सगळ्यात आधी जाईन डॉक्टर पूर्वा दीक्षित यांच्याकडे, कारण आता या 245 कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचं मोठं काम आहे. ह्या सगळ्यात अशा ट्रॉमाचे फार वेगळे परिणाम सुद्धा होऊ शकतात. एखाद्या गोष्टीचं भयगंड सुद्धा तयार होऊ शकतो. मी पहिल्यांदा त्यामुळे जातोय डॉक्टर पूर्वा यांच्याकडे. डॉक्टर पूर्वा, या बाबतीत सायकॅट्रिस्ट किंवा कोणत्याही यंत्रणांची या पोस्ट ट्रॉमा ट्रीटमेंटच्या बाबतीत काय भूमिका असावी? नमस्कार. पहिले आता मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, मी सायकॅट्रिस्ट नाहीये. आणि ह्याच्यात खरंच हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि आता इतक्यातच खूप साऱ्या अशा घटना घडल्या आहेत आपल्या इथे. पहलगाम पासनं तर ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये आणि आता हे परत एरोप्लेनचं झालं आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रीफ मधनं खूप जायला लागतं आणि हा ट्रॉमा एक्सपिरियन्स जे करतात, ज्यांनी विटनेस केलेला असतो आणि त्यांनी अनुभवलेला असतो, त्यांना ट्रॉमा होतो. पण जे त्यांचे म्हणजे घरची लोक असतात, त्यांचे नातेवाईक असतात, त्यांचे पेरेंट्स असतात, त्यांना ग्रीफचा म्हणजे की त्यांना ह्या दुःखाला पुढे न्यायचं असतं आणि त्याच्यातनं सावरायचं असतं आणि त्याच्यात त्यांना खूपच जास्त इमोशनल ट्रॉमा होत असतो. तर इथे त्यांच्यासाठी बऱ्याच प्रकारचे उपचार असतात, ज्याला ट्रॉमा फोकस्ड सायकोथेरपी म्हणतो आपण, ग्रीफ काउन्सिलिंग म्हणतो. आणि कित्येकदा त्यांना जास्त इमोशनल ट्रॉमा असेल, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, पॅनिक किंवा PTSD सारखे आजारांमधनं पण जायला लागतं, तेव्हा त्यांना मेडिसिन्स पण द्यायला लागतात सायकॅट्रिस्ट कडनं. तर अशा प्रकारच्या उपचारांची मदत नक्कीच घ्यावी आणि प्रोफेशनल हेल्प कायम त्यांच्यासाठी खूप उपयोगी निवडते. बरं, मी तुमच्याकडे आणखी काही प्रश्न घेऊन येईनच. मी यानंतर मी जातोय. आपल्यासोबत आहेत अपर्णा भूतकर, ज्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या व्याख्यात्या आहेत. स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंगची तत्व आणि विचार आणि त्यांच्या ज्या योगिक क्रिया आहेत त्याचं ते आचरण सुद्धा करतात. अपर्णा, मी जसं मगाशी म्हणालो तसं अशा ट्रॉमातून बाहेर पडताना गरज असते ती हिलिंगची. ती एका प्रकारे शास्त्राचा वापर करून होऊ शकते, ज्याच्यामध्ये मानसोपचार आला, आणि दुसरं आहे स्पिरिच्युअलिटीचा. आजच्या शब्दातला अगदी मोठा शब्द आहे स्पिरिच्युअलिटी. अध्यात्म, योगिक क्रिया असतील, तर या सत्संग असेल. तुम्ही या बाबतीत काय मार्गदर्शन कराल? तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? मी सर्वप्रथम सर्व मृतांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवाकडे प्रार्थना करते की त्यांना एक शक्ती येऊ दे या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जाण्यासाठी. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे आणि अध्यात्माची जर जोड असेल तर या दुःखद प्रसंगातनं लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो. मी रेकमेंड करते की काही टेक्निक, जसं आपण देवाचं नामस्मरण म्हणा किंवा प्राणायाम्स आहेत किंवा ध्यान आहे. मी स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर असल्यामुळे मी स्वतः सुदर्शन क्रिया रेकमेंड करते, जी स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन गेले 42 वर्ष ऑल ओव्हर द वर्ल्ड अशा घटना झालेल्या आहेत, तिकडे टीचर्स आणि व्हॉलेंटियर्स एकत्र जाऊन त्यांनी तिकडे सुदर्शन क्रिया वर्कशॉप घेतलेले आहेत. आणि हे लोक आहेत तेवढ्या दुःखात आहे, दुःखाबरोबर एक भीती आहे. बरोबर आहे, पण भीती आहे की हे माझ्या बरोबर होईल का, कारण इतकं नॅचरली मृत्यू येतो की तुम्ही फिरायला जाता किंवा ट्रेनमध्ये जाता किंवा प्लेनमध्ये जाता, तर एक मोठी भीती बसली आहे. नॉट ओनली द रिलेटिव्ह बट ऑल आम जनताला एक भीती बसली आहे. बरं, माझ्या वहिनीची बोलते हॅज नॉट स्लेप्ट होल नाईट, म्हणजे काहीच बरोबर रिलेटिव्ह नाही, काही नाही, पण काही बरेच लोक झोपली नाहीत रात्रभर. त्या खूप दुःखात आहे ह्या. तर मला असं वाटतं जर तुम्ही हे जे आध्यात्मिक टेक्निक्स आहेत, स्पेशली क्रिया जे 1 ते 7-8 तासात शिकू शकता, जर शिकलात आणि ते प्रॅक्टिस केली तर विदिन फ्यू अवर्स यू स्टार्ट कमिंग आउट ऑफ युअर सॅडनेस. दुःखात रॅपिडली रिकव्हर होऊ शकतात. स्वतः तो घेतलेला आहे. बरं, मी याच्याबद्दल आणखी काही प्रश्न विचारेन, काही उपप्रश्न पण आहेत. त्यानंतर मी आता जाईन तुषार प्रीती देशमुख यांच्याकडे. तुषार, वस्तुतः तुम्ही असाल किंवा मी अन्यही काही मंडळींना की जे अशा ट्रॉमातून गेलेले त्यांना कार्यक्रमासाठी बोलावण्यासाठी संपर्क केला होता, तुम्हालाही केला. वस्तुतः तुम्हाला तुमच्या त्या वेदनादायी अनुभवातून, आठवणीतून पुन्हा मी तुम्हाला जायला लावतो, यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरी सुद्धा आताचा प्रसंग अतिशय वेगळा आहे. 241 कुटुंबियांवरती आता आयुष्यभरासाठी हे दुःख वागवायचं आहे. आपल्या आयुष्यातला कोणीतरी तरुण मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा जी कोणी मंडळी असतील ही वारलेली आहेत आणि वाईट पद्धतीने. म्हणजे मला हे बोलायला सुद्धा वाईट वाटतंय.
विमान जळाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलं सुद्धा होती लहान. हे आपल्याला विचार करताना आपण एवढे आपल्याला वाईट वाटत असेल तर त्या मुलांचं काय झालं असेल, त्यांच्या कुटुंबियांचं काय झालं असेल. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही अशा अनुभवातून गेला, बॉम्बस्फोटामध्ये आपल्या मातोश्री गेल्या, तुम्ही लहान होता त्यावेळी, तुम्ही यातून रिकवर कसा झालात का झालाच नाहीत, आणि तरी सुद्धा त्या दुःखाचं तुम्ही पुढे गेलात, नेमकं काय कसं झालं? वयाच्या 13व्या वर्षी आईचं निधन झालं आणि तेही 1993च्या बॉम्बलास्टमध्ये. आणि 12 मार्चला बॉम्बलास्ट झाला. 13 मार्चला जेव्हा माझ्या आईचा मृतदेह घरी आला तेव्हा मला आईच्या मृतदेहाला मिठी मारून तिला शेवटचं पाहायचं होतं आणि तिला म्हणतात ना की बघून तिला शेवटचं दर्शन घ्यायचं होतं. पण दुर्दैवाने खरोखर अशी गोष्ट झाली की आज जेव्हा हे बॉम्बलास्ट आपण बघतो किंवा पुलवामाचा हल्ला बघतो किंवा कालची जी घटना बघितली, तेव्हा त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या शरीराचे कोळसे झालेले होते आणि तसाच शरीराचा कोळसा आणि शरीराचे वेगवेगळे भाग हे माझ्या घरी पण माझ्या आईचे आले. आणि ज्यावेळेला ते मी पाहिले त्यावेळेला खरोखर दुःख झालं, ते अनावर झालं आणि त्या क्षणाला अश्रू गोठले गेले. पण दुसऱ्या दिवसापासनं माझ्या आईनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आणि त्यातनं त्या वयामध्ये हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कारण प्रत्येक माणसाला आयुष्य जगायचं असतं, पण आपल्या गेलेल्या माणसांनी आपल्याकडनं काय आपल्यासाठी प्रेरित ठेवलेलं आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की माझ्या आईचं नाव जेव्हा मी माझ्यामध्ये लावतो तेव्हा आजही ती माझ्या बरोबर आहे, ही भावना माझ्यामध्ये आजही देखील आहे. तुषार, इकडे एक मला आणखी प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात स्वाभाविकरित्या येईल आणि तुम्हाला अनेकांनी विचारला असेल, तुम्ही जेव्हा प्रौढ असता त्यावेळी एखाद्या दुःखामध्ये किती दुःख असो पण त्या दुःखाला सामोरं जाण्याची काही एक नैसर्गिक शक्तीच येते, कारण तुमचं मन बऱ्यापैकी विकसित झालेलं असतं, तुम्ही प्रौढ असता, मन बऱ्यापैकी थोडं निबरही बनतं, कठीण सुद्धा बनतं, आयुष्यात काही अनुभव येऊन गेलेले असतात. पण तुम्ही फक्त 13व्या वर्षामध्ये आईचा तो सुद्धा इतक्या दुर्दैवी अवस्थेतला मृतदेह पाहिला होता. तुम्ही त्या दुःखाला, म्हणजे मला माहित नाही तुम्हाला त्या दुःखानंतर कधीतरी रात्री स्वप्न पडणं, जागं होणं, एखाद्या गोष्टीची भीती मनात तयार होणं, एखादी विचित्र ज्याला विकृती म्हणजे मनामध्ये काहीतरी एक वेगळा पॅटर्न तयार होणं, असं काही फेस करावं लागलं? मला असं वाटतं की ज्या क्षणाला 12 मार्चला जेव्हा बॉम्बलास्ट घडला त्या रात्री जेव्हा आईची शोधाशोध चालू होती त्या क्षणापासनं तो आईचा मृतदेह येईपर्यंत फक्त आईला पाहायचं होतं. पण त्यानंतर जेव्हा सत्य परिस्थिती कळली तेव्हा मला हेच जाणून घ्यायचं होतं की जो मृतदेह माझ्या आईचा म्हणून घरी आलाय तो खरंच माझ्या आईचा मृतदेह आहे की नाही हा मला प्रश्न पडला होता. त्या शोधात मी होतो. पण योगायोगाने डॉक्टर देवल जे KM हॉस्पिटलचे डीन होते त्यांनी अशाच एक मुलाखतीमध्ये जेव्हा मला ते भेटले तेव्हा सांगितलं की खरोखर शरीराचे कोळसे आणि त्या शरीर जे त्या रूम मध्ये पडलेले होते त्या अवस्थेमध्ये फक्त आम्ही सांगत होतो की व्हेरीफाय करा आणि तुम्ही तुमच्या व्यक्तीला घरी घेऊन जा. प्रसन्न, मला हेच सगळ्यांना सांगायचंय की अत्यंत दुःख मोठं असतं, कारण त्या 13व्या वर्षामध्ये जे मी अनुभवलं ते मला असं वाटतं की ते आजही माझ्या मनात ताजं आहे. कारण आजही त्या भावना आहेत की मला शेवटचं आईला मिठी मारून रडायचं होतं, जे कधीही रडता आलं नाही. आणि ह्याच भावना करोनाच्या काळात जेव्हा एक व्यक्ती गेल्यानंतर त्या काळ्या कपड्यामध्ये ते बांधलं जायचं आणि कोणालाही त्याचं दर्शन मिळायचं नाही, ही भावना कायम अशा वेळेला मला ती खूपच वेदनादायक असते. पण त्यातनं उभारी घेण्यासाठी मी अनेक चॅनलच्या किंवा तुमच्या माध्यमातून बोलतो, कारण माझ्यामधनं कोणीतरी प्रेरित व्हावं हे मला नेहमी वाटत असतं. मला खरंच कौतुक वाटतं. इतर कोणी मानसोपचार असेल किंवा धीर धरणं हा शब्द म्हणणं खूप सोपं आहे, पण तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. इतक्या कमी वयात असा मृतदेह पाहणं, तो थेट आईचाच असणं आणि त्यातून नंतर उभारी घेत तुम्ही तुमचं एक चांगलं करिअर सुद्धा घडवताय. मी तुमच्याकडे सुद्धा पुन्हा एकदा येतो. मी पुन्हा एकदा जातो डॉक्टर पूर्वा दीक्षित यांच्याकडे. डॉक्टर पूर्वा, साधारणपणे तुम्ही जास्त सखोल सांगू शकाल, अशा घटना झाल्यानंतर मन लगेच रिॲक्ट होतच असं नाही. बरं असतं त्या लोकांचं की जे ढसाढसा रडून मन मोकळं करतात, पण अनेकांचं मन डिफेन्स सिस्टीम मध्ये जातं, ते व्यक्त होऊ देत नाही आणि आतमध्ये दबून राहिलेला तो क्रोध, राग, दुःख, वेदना हे सगळं काहीतरी एक वेगळं स्वरूप तयार होतं. त्यामुळे आताचा जो सगळा काळ आहे, जसा एक गोल्डन पिरियड मेडिकलच्या सायन्समध्ये असतो, एक गोल्डन आर असतो हृदयरोगाचे काही झटका वगैरे आल्यानंतर किंवा ऑपरेशनच्या वेळी किंवा ऍक्सिडेंटच्या नंतर,
तसंच हा जो आत्ताचा काळ आहे ट्रॉमाचा, या बाबतीत कोणतं सायकोलॉजी रिलेटेड इंटरव्हेन्शन व्हायला हवं या नातेवाईकांच्या बाबतीत? हो, त्यांना जितका सपोर्ट देता येईल, सोशल सपोर्ट, त्यांच्या फॅमिली मेंबर्सचा सपोर्ट, जिथे त्यांना व्यक्त होता येईल, ते खूपच महत्वाचं असतं या क्षणी. आणि सगळ्यांची दुःख व्यक्त करण्याची आणि दुःखामधनं पसार होण्याची प्रोसेस खूप वेगवेगळी असते. प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असतो, प्रत्येकाची ती प्रोसेस वेगळी असते. कितीक लोक डिनायल मध्ये जातात म्हणून ते ऍक्सेप्ट नाही करू शकत, बरोबर आहे. आणि कितीक लोक म्हणजे की हे असं माझ्या बरोबरच का झालं, आता सगळं व्यवस्थित होतं, अनप्रेडिक्टेबल अशी डेथ कशी काय होऊ शकते, आणि त्या सगळ्या डिनायल मधनं पसार होतात. किती खूपच जास्त दुःखी असतात, त्यांना डिप्रेशन म्हणजे इमोशनली इतके ब्रेकडाऊन होतात की त्यांना फिजिकल रिएक्शन्स यायला लागतात. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, आणि अशा वेळी जर त्यांची फॅमिली, त्यांची घरची लोक ते सगळे बरोबर जर असले आणि हो. फ्रेंड सर्कल आहे, तर त्यांना ते व्यक्त होता येईल आणि त्याच्यातनं त्यांना खूप सपोर्ट मिळतो. बरं, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. या काळामध्ये एकमेकांशी बोलणं किती महत्वाचं आहे हे या निमित्तानं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या फार मोठं काम करू शकतात, ज्याचं आता आपल्याला डॉक्टर पूर्वा दीक्षित यांनी मार्गदर्शन केलं. मी अपर्णा बुतकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाईन. अपर्णा, मागासा एक मुद्दा राहिला होता की वस्तुतः आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये, तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, तुमचं काही एक उपास्य असतं, तुमच्या उपासना असतात आणि त्या तुमच्या मनाला रोजच्या रोज उभारी देत असतात. म्हणूनच तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, ख्रिश्चन असा, तुमचे रोजचे काही विधी असतात, साप्ताहिक विधी असतात आणि ते माणसाला उभारी देतात. पण जेव्हा असं काही घडतं की ज्यामुळे नशीब, दैव, देव, श्रद्धा या सगळ्यांनाच एक धक्का पोहोचतो, कारण थेट तुमच्या कुठल्या तरी मुळावर घाव पडलेला असतो, ज्याचा काही दोष नाही, अशी लहान मुलं मेलेली आहेत, ज्यांचा काही अपराध नव्हता, अशी तरुण वयातली मुलं मुली गेलेली आहेत, त्यावेळी त्या व्यक्तीला स्पिरिच्युअलिटीकडे, जी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म तो डेली आयुष्यामध्ये प्रॅक्टिस करतोय, तर त्याला त्या विश्वासाकडे, श्रद्धेकडे पुन्हा आणता येणं शक्य होतं? 100% शक्य होतं. हम्म. मला असं वाटतं की अध्यात्माची शिक्षण अगदी वयाच्या 7-8 वर्षापासून दिलं पाहिजे. काय होतं ना, की रेग्युलरली, नियमितपणे प्राणायाम, ध्यान किंवा क्रिया करतात, ते आपोआप सायंटिफिकली प्रूव्हन आहे की तुमच्या मध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात. स्टडीमध्ये दाखवले की फंक्शनल एमआरआय मध्ये की तुमच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये तुमचं ग्रे मॅटर थिक होतं, किंवा जो भीतीचा सेंटर आहे तो सेंटर हळूहळू छोटा होतो. बरं, हे करणं खूप महत्वाचं आहे. डेफिनेटली जे लोक आध्यात्मिक प्रॅक्टिस करतात ते दुःख जातात, पण दुःखातनं लवकर बाहेर येण्याची प्रोबॅबिलिटी, मन जास्त स्थिर राहतं. बरं. पण अपर्णा, इथे एक विचारायला आवडेल, एक आणखी उपप्रश्न, की तुमच्याकडे अशी, म्हणजे तुम्ही म्हणता की जे प्रॅक्टिस करतायत ते, माझा प्रश्न असा की जे प्रॅक्टिस नाही करत, पण अशी केस तुमच्याकडे कोणाची कधी आली होती का, आणि मग तुम्ही त्यांना हिलिंगच्या, या स्पिरिच्युअल हिलिंगच्या रस्त्यावरती मार्गदर्शन केलं आणि मग रिकव्हरी सुरू झाली, अशी उदाहरणं आहेत? काही एखादं उदाहरण सांगू शकाल? मला स्वतःच उदाहरण द्यायला आवडेल. जवळजवळ 25 वर्षापूर्वी माझे मिस्टर डॉक्टर शशांक, त्यांना ऍट द एज ऑफ 36 मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्यांची अँजिओप्लास्टी केली गेली एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये. पण अँजिओप्लास्टीमध्ये कॉम्प्लिकेशन आलं आणि कॉम्प्लिकेशनमुळे त्यांची काही मिनिटांसाठी डेथ झाली. बरं. राईट. आणि सीपीआर चालू केला गेला आणि इट वॉज गोइंग ऑन फॉर लॉंग टाइम. ही रिकवर्ड फ्रॉम सीपीआर, बट ही वॉज व्हेरी क्रिटिकल, खूप क्रिटिकल परिस्थिती. बरेच दिवस आणि बरेच आठवडे मी हॉस्पिटलमध्ये त्याच्याबरोबर होती. आणि मी घरी आले, आम्ही तो अल्टिमेटली आफ्टर वीक्स तो बरा झाला, आणि आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा कित्येक रात्र झोप यायची नाही. त्याला म्हणतात, जसं डॉक्टर पूर्वा सांगितले, पीटीएसडी, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर म्हणतात, की मी रात्री उठून चेक करायचे की माझा नवरा जिवंत आहे की नाही. हे ऐकायला चित्र वाटतं, पण हे फॅक्ट आहे. तर सपोज त्याला फोन लावला आणि त्याचा फोनचा आन्सर नाही मिळाला, तर मला असं मे बी तो गेलाय, मेलाय, आणि तो मला म्हणून फोन उचलत नाही, तर ती होती. आणि त्याच वेळात आणि माझ्या लक्षात नाही आलं की हे चुकीचं होतंय, आणि मी सुदर्शन क्रिया कोर्स केला, हॅपीनेस प्रोग्राम केला आर्ट ऑफ लिव्हिंगचा. सुदर्शन क्रिया जेव्हा मी प्रॅक्टिस करायला लागली ऍज अ कमिटमेंट 15-20, ओव्हर नेक्स्ट 1 to 2 weeks मी रात्री उठायचं बंद झालं. डॉक्टरचं माइंड असल्यामुळे मला ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता, कारण मला कधी नायदर इंडिया किंवा युके मध्ये मी असताना कुठे शिकवलं नव्हतं की तुमचं विश्वास तुमच्या मनाची स्थिती बदलू शकतं. बरं.
माझ्यासाठी चमत्कार होता आणि सुदर्शन क्रिया केल्या की नंतर माझी ती गेली की मी त्याला परत माझा नवरा जाणार नाही, की आय नॉट लूज हिम अगेन. आणि मी रात्री उठायचं बंद केलं, त्याला फोनवर लागला नाही तर टेन्शन यायचं बंद झालं. सो डेफिनेटली माझं स्वतःचं एक्झाम्पल घेऊन सांगते, असे हजारो एक्झाम्पल आहेत की तुम्ही जेव्हा हे प्रॅक्टिसेस करतात तेव्हा तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता. वस्तुतः याबद्दल मला कल्पना नाही भारतामध्ये असे आहेत का, पण पाश्चात्य देशांमध्ये अशा कोणत्याही ट्रॉमॅटिक कंडिशन्स मधून रिकव्हर केलेली माणसं असतील, कोणत्याही वयोगटातली असतील, तर त्यांना काउन्सिलिंग करण्यासाठी, समुपदेशन करण्यासाठी त्या पोलिसांच्या किंवा अशा स्टाफ बरोबर एक समुपदेशक सुद्धा असतो आणि त्यानंतर त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी प्रयत्न केले जातात. आता आपला 1.5 अब्ज लोकसंख्येचा देश असल्यामुळे सगळे गुन्हे होत असतात, अपघात घडत असतात, सगळीकडे असा देता येणं शक्य नाही, पण किमान अशा घटनेच्या ठिकाणी तरी सरकार असा विचार करू शकतं. एक छोटीशी आठवण सांगावीशी वाटते, कारण आर्ट ऑफ लिव्हिंगशी ती संबंधित आहे. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं 2014 पूर्वी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत होत्या, तेव्हा सरकारने अधिकृतरित्या आर्ट ऑफ लिव्हिंगचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला होता की या शेतकऱ्यांना समुपदेशन करता येईल का. त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे. मी यानंतर जाईन पुन्हा एकदा तुषार यांच्याकडे. तुषार, मला तुम्हाला हे विचारायचं की अशा घटनेत, म्हणजे एक घटना झाली 93चा बॉम्बलास्ट आणि तुम्ही तुमच्या आई गमावल्या, त्यानंतर सुद्धा बॉम्बलास्ट झाले, मग 26/11 झाला, 9/11 सुद्धा झालं तिकडे अमेरिकेमध्ये. म्हणजेच तुमच्या 93च्या बॉम्बलास्टच्या आठवणी सदोदित जागा राहतील अशा घटना आजूबाजूला दुर्दैवाने घडत होत्या. तरी सुद्धा स्वतःचं मन सांधून ठेवणं, घट्ट ठेवणं तुम्ही कसं शक्य ठेवलं, कसं केलं? आय मीन प्रत्येक वेळेला मी म्हटलं तसं की ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या वेळेला महत्वाची गोष्ट अशी असते की त्या वेदना आम्हाला होत असतात. म्हणजे कालही जेव्हा प्लेन क्रॅशच्या न्यूज बघितल्या तेव्हा आपलं कोणतरी त्याच्यात गेलंय हीच वेदना कालही माझी तेवढीच होती जी माझ्या 13व्या वर्षी आई गेल्यानंतरची होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे देशद्रोह होतात किंवा अशा गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा ते रिलेट होतं. आणि कुठेही मी आता फेसबुकवरती एवढा ऍक्टिव्ह आहे, पण मला भावपूर्ण श्रद्धांजली हे लिहायला देखील माझे हात थरथरतात. कारण फक्त ते लिहिणं नाही तर त्यानंतर त्या कुटुंबियांचे काय हाल झालेले असतात हे मी प्रामुख्याने अनुभवल्यामुळे मला त्याचा त्रास होतो. आणि जसं आता म्हटलं गेलं तसंच मला देखील कुठेतरी काउन्सिलिंगची गरज लागली, कारण त्या वयामधनं बाहेर पडणं हे खूप कठीण होतं. आईचं दुःख, त्यानंतर वडिलांच्या आणि घरातल्या सगळ्याच परिस्थितीतला मला वेगळ्या पद्धतीने सामोरं जावं लागलं. घर सोडून मला रस्त्यावरती राहावं लागलं, इतकी वाईट परिस्थिती आली. पण ह्या सगळ्या परिस्थितीमधनं मला जेव्हा म्हणजे म्हणतात ना काउन्सिलरकडे जायला लागलं तेव्हा मला लोकांनी वेडं देखील म्हटलं. पण मला आनंद असा वाटला की त्याच काउन्सिलरनी म्हणजे KMच्या डॉक्टर पारकरताईंनी मला त्याच्यातनं काउन्सिलिंग देऊन बाहेर काढलं. आणि आज मी खरोखर त्याच्यातनं बाहेर पडून पुन्हा एकदा माझ्या आईनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न आज पूर्ण करतोय आणि माझ्या काकींच्या साथीने. त्यामुळे तो मला आनंद आहे आणि सगळ्यांना मला हेच सांगायचंय, त्यातनं बाहेर पडलंच पाहिजे. कारण आठवणी तर आयुष्यभर जाग्या राहणारच आहेत आणि जेव्हा जेव्हा या गोष्टी घडतील तेव्हा तेव्हा त्या वेदना पुन्हा समोर येणारच आहेत. त्या आपण फार सुंदर. तुषारजी, तुम्ही म्हणजे आता सगळ्यांच्या मनाचा या कार्यक्रमाचा समप म्हणून सांगायचं झालं तर तुम्ही या गोष्टी सांगितलेल्या, ज्याच्यात तुम्ही समुपदेशन, त्याचवेळी अध्यात्म असेल, व्यक्तिगत अध्यात्म असेल. अध्यात्म एक व्यक्तिगत सुद्धा असू शकतं, प्रत्येकाचा स्वतःचा एक मार्ग असू शकतो जो तुम्ही तुमच्यासाठी शोधला. मी पुन्हा एकदा मगाचा एक मुद्दा घेऊन डॉक्टर पूर्वा यांच्याकडे जाईन. डॉक्टर पूर्वा, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे अशी कोणती कंपल्सरी गव्हर्नमेंट एडेड सायकोलॉजी च्या संदर्भातली इंटरव्हेन्शनल व्यवस्था नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं या निमित्तानं का होईना आता हे जे सगळे ट्रॉमटाईज नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी अशी सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी? हो, अशी उपलब्ध करून देता येईल. कोरोनाच्या वेळेस पण गव्हर्नमेंटने केली होती आणि हेल्पलाईन डिक्लेअर केले होते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये पण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर अपॉइंटेड आहेत. आणि आता त्याचं अजून प्रमाण वाढत चाललं आहे. पण आपल्या इथे त्याचे नंबर्स कमी असल्यामुळे ही सर्व्हिसेस लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकत नाहीये. पण असे जेव्हा की समजा भूकंप झाला आहे आणि किंवा असे ऍक्सिडेंट झाले आहेत तेव्हा टीम पोहोचवली पाहिजे. मला आठवतं वेबेक जेव्हा आपल्याला कंधार हायजेक झाला होता तेव्हा आमच्या टीमने आणि एम्सच्या टीमने, तेव्हा मी दिल्लीला होते, तेव्हा एअरपोर्टवर जाऊन आम्ही ही सर्व्हिसेस दिलेली होती आणि त्याचा बऱ्याच लोकांना फायदा झाला होता. त्यांना PTSD मधनं वाचवलं गेलं होतं.
So पूर्व या या निमित्तानं खूप खरंच होतात. महाराष्ट्र सरकारनं 26/11च्या नंतर फोर्स 1ची निर्मिती केली की जी अशा दहशतवादी हल्ल्यांना तोंड देऊ शकते. पण त्याच वेळी असं एखादं अंग असू शकतं का, की अशी एखादी बॉडी असू शकते का, की अशा कोणत्याही घटनांनंतर मग तो मुंबईमध्ये झालेला 26 जुलैचा पाऊस असेल, ते 26/11 असेल किंवा अशा कोणत्याही घटना त्यामधून सावरण्यासाठी मदत करणारी अशी व्यवस्था या बाबतीत काही करता येईल का? खरंच इंटरेस्टिंग मुद्दा ठरेल. या निमित्तानं त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. तुम्ही आता बोलत असताना मी बाजूला जी दृश्य दाखवत होतो तो अहमदाबादमधलं एक ठिकाण होतं जिथे सगळे जे नातेवाईक आहेत मृतकांचे ते जमले होते, ज्यांना सगळ्या डिटेल्स तिकडे दाखवता येतील आणि त्यांना आपण बघतोय, हे दृश्य आता सुद्धा बघतोय, तिकडे कोणी एक काका असतील त्यांना अश्रू अनावर झाले. त्या ठिकाणी जर का ज्याच्याशी बोलता येईल असा 1-2 किंवा असे काउन्सिलर्स ठेवले असते तर खूप मोठी मदत होऊ शकली असती, आजही होऊ शकते. त्याची दखल घ्यावी. मी शेवटच्या 2 कमेंट्स घेईन, त्यासाठी मी पुन्हा एकदा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अपर्णा बुतकर यांच्याकडे जाईन. अपर्णा, या बाबतीत काही करायचं असेल, आता ठीक आहे, एक आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, अनेकांचे बाकीचेही मार्ग आहेत, अनेक स्कूल ऑफ थॉट्स आहेत त्यातले, पण मग अप्रोच कसं व्हायचं, कुणी कुणाला कसा संपर्क साधायचा? आता तुम्ही सांगेल, तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण आर्ट लिव्हिंगनी वेगवेगळ्या वॉर झोन मध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड आपले टीचर्स आणि व्हॉलेंटियर्स पाठवलेले आहेत आणि तिकडे त्या ठिकाणी ते वर्कशॉप करतात किंवा भस्त्रिका प्राणायाम किंवा नाडी शोधन प्राणायाम त्यांच्याकडनं करून घेतात इमिजिएटली. सो यू कॅन कॉन्टॅक्ट आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन थ्रू वेबसाईट. अर्थात मला आता हा गुजरात मधला प्रकार असल्यामुळे मला अचानक पटकन आठवलं महाराष्ट्राचं कनेक्शन, ते म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं. आणि मी चुकत नसेल तर आठवलेंच्या परिवाराचं, म्हणजे परिवार म्हणजे जो भक्त परिवार आहे त्याचं मोठं काम गुजरातमध्ये सुद्धा आहे. अपेक्षा आहे आपण सगळी जी या स्पिरिच्युअलिटी क्षेत्रातली मंडळी आहात ती या बाबतीत मदतीसाठी तिकडे उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. एका अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयासाठी आपण तिघांनी वेळ दिला, मी आपल्या तिघांचे आभार मानतो. तुषार यांचा अनुभव मार्गदर्शक ठरावा अशाच प्रकारचा आहे. त्यामुळे आपल्या घरात अशी काही घटना घडली असेल किंवा कोणी संपर्कातलं असेल तर त्यांना सांगा, विश्वास तुटू देऊ नका, श्रद्धा तुटू देऊ नका आणि आपण याही क्षेत्रात याही काळातून पुढे जाऊया, हा धीर मनाला देत राहा. इथे एक ब्रेक घेणार आहोत. तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ दिला, या तिघांचे पुन्हा एकदा आभार. पाहत राहा एबीपी माझा.